तो ये जन्म मिला लाल जन्म गत जन्म गत जन्मात कार्य ये जन्मात फळायचो होऊन आपलं जीवन झालं हे सगळं विमोचन करून हा ते ना हा बाहेर काढला कसं काढला म्हणजे आता कुठचे जण चेतन ध्यान सोडतात ते झालं म्हणून पहिल्यांदा 5 ओंकार असायचे पहिला सारे ब्रह्मत्व त्या शक्तीने तो गत जन्म असं बाहेर काढला आणि हे भविष्य घडवलं म्हणून आजीबा म्हणायचे की भविष्य न विचारायचं असेल तर बाहेर जावा भविष्य घडवायचं असेल तर की नारायण अवस्था अशी अवस्था प्राप्त झाल्यावरती तुम्ही लोकांच्या कर्मात हात घालू शकता निराकरण शकता इतर वेळेला नाही ही नर अवस्था ही नारायण अवस्था ही नर अवस्था ही नारायण अवस्था आता पहिला जन्म म्हणजे आकृती ही देवासारखीच होती पण कृती गाढवासारखी करून 100% पुण्य देऊन देवाने जन्म दिला तो हळूहळू दूषित केला व दोष रक्तात धारण झाले ते इतके की त्याची टक्केवारी 100% होऊन तो देव म्हणजे नारायण होण्याऐवजी दानव झाला याची प्रचिती आज अशी येत आहे की दिवसा ढवळ्या बलात्कार खून दरोडे इत्यादी होत आहे ते आपण पेपर मध्ये टीव्हीवर वाचतो आणि ऐकतो तेव्हा अशा दोषयुक्त रक्तातून पुढच्या पिढ्या राक्षसी निर्माण होण्यापेक्षा त्याला निवारण म्हणजे अडीअडचणी प्रीत्यर्थ आलेल्या दुःखी जनांना नंतर ही साधना शिकवणे व हळूहळू सबंध रक्त पॉझिटिव्ह किंवा गुरुशक्तीने युक्त झाल्यावर पुढे जन्माला येणारी पिढी गुरुवंश म्हणून जन्माला येतील याचा अर्थ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशी पिढी जन्माला आल्यावर जगात विश्वशांती निर्माण होणार व भावी यासाठी या कार्याची स्थापना झाली आहे तर आता यामधील विज्ञान काय आपण रोज श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन घेतो व उच्छवासाने कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो नॉर्मल परंतु साधनेद्वारे ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे शक्तीची निर्मिती होऊन ती शक्ती ऑक्सिजन सोबत परत आपल्या श्वासातून रक्तात धारण होते अशा तऱ्हेने हळूहळू सबंध अनुवंशिक दोष विमोचित होऊन ज्याप्रमाणे फूल विकसित झाल्यावर वास येतो सुगंध येतो तसे आपले जीवनही रोजच्या साधनेने विकसित होऊन त्या परमेश्वराचा वास आपल्या जवळच आहे ह्याचा अनुभव येतो जसे दुधातच तूप असते पण ते दिसण्यासाठी प्रक्रिया करावी लागते तापवणे विरजण लावणे लोढी काढणे ते कढवणे इत्यादी हा बदल किंवा स्थित्यंतर करण्यासाठी शक्ती किंवा गॅस लागतो तसेच साधनेतून शक्ती धारण करीत करीत अंतिम साध्य म्हणजे परमेश्वराचा अनुभव घेणे व इतरांना देणे म्हणजे जीव जीवात्मा आत्मा व मग परमात्मा अशा स्थित्यंतरातून इतरांचे कल्याण करणे हे खरे जीवनाचे सार्थक होय ज्यावेळी तो साधक कामकाजाला बसतो तेव्हा तो परमात्मा अवस्थेत असतो म्हणजे कलेक्टर असतो तो कलेक्टर खुर्चीवर जाऊन कसला ऑर्डर देतो सर्वांना
पण घरी आल्यावर बायकोला नाही आवडत आहे, घरी माणसासारखं म्हणजे आत्म्यासारखा वागतो आणि तिथं संसारात तुम्ही व्यवस्थित संसार करायचा, तिथे आता ह्या मार्गाचे विशेषत्व म्हणजे अनेक पिढ्यातून आलेले अनुवंशिक दोष जर भोग म्हणून भोगायला लागतात, त्याची वास्तविक काही जरुरी नाही, पण अशा दोषांनी युक्त असे जीवन जगणे मनुष्याला भाग पडते. त्याऐवजी आपल्या सामर्थ्याने गुरुनी ते सर्व दोष विमोचित करून त्या जागी गुरुकृपा धारण करून दिली व ते माध्यम आपल्या म्हणजेच ईश्वराच्या कार्यात घेतले. असे विमोचन बाहेरील कोणत्याही मार्गात नाही. म्हणजे दोष धारण करून जर ते भोग म्हणून भोगतात, त्याच्यावर गुरुकृपा धारण करून कोण इतरांचं कल्याणकडे असता करू नये. मी याचा चांगला उपयोग करून घेतला. हा ग्लास आहे, ह्याच्यात वीस करून ठेवले, पण ते दाल मोजून फेकून ग्लास फेकून ह्याच्यात दूध त्यानंतर पिता येईल ना, बरोबर समजलं. असे विमोचन बाहेरील कोणत्याही मार्गात नाही. बाहेर कोणीही विमोचनात हात घातला नाही, म्हणून हा सर्वात श्रेष्ठ मार्ग तो आपल्याला मिळाला आहे आणि तो टिकवण्यासाठी फक्त अर्ध्या तासाची साधना करायची. पण ह्या मार्गात तीन विमोचनाद्वारे सर्व दोष काढून त्या जागी गुरूंची शक्ती म्हणजे दीक्षा आपल्याला मिळते व हे दैहिक माध्यम कर्माने भोग भोगण्यासाठी जे दानवरूप होते त्याचे स्थित्यंतर किंवा बदल होऊन धर्म परत्वे जगण्यासाठी देवरूप होते. याचा अर्थ नरजन्माला येऊन नारायण होणे व ही अवस्था ह्याच जन्मात अनुभवाला येणे. याचा अर्थ गुरूंकडे काही मागायला आलो होतो, आता मागायला आलेल्यांना देण्या इतके सामर्थ्य गुरूंनी आपल्या जीवनात निर्माण करून दिले. म्हणून हा खालील शेर, जन्म को आए थे करम से कब्र में सोने के लिए, लेकिन दुआ जो मिल गया मजार बन गई. बाहेर काही नाहीये. इतर गुरुमार्गामध्ये किंवा देवदैवी करणारे, वेदवैदिक करणारे, पण ह्या सगळ्याचा विचार करून जे दादांनी त्या माध्यमातून बाबांनी कार्य करून घेतलं, तर ह्याला आणि त्याला काय फरक आहे? तर बाहेर ठोस असे काहीही नाही, नुसता दिखावा आहे. म्हणून शेर आहे, पड़पड़ के बना पत्थर, लिख लिख के बना चोर, ऐसा आदमी दुनिया में मचाता है शोर. पड़पड़ के बना पत्थर, लिख लिख के बना चोर, ऐसा आदमी दुनिया में मचाता है शोर. एका देवीच्या देवस्थानातील मधील एक प्रसंग, विटाळ किंवा शिवाशिवी बद्दल, आणि दुसरा एक अनुभव श्री नरसिंहवाडी येथील वंदनीय दादा असतानाचा सुटका बद्दलचा काकांचा. तेव्हा एक वर्षभर धावणं चालू होती नरसिंहवाडीला. तर आता तेव्हा दर घ्यायला केंद्र प्रमुख म्हणून मी विजापूरला येतच येतो. 1978 मध्ये दर महिन्याला एक वर्षभर विमोचनाची हवनं चालली होती. एका हवनाच्या वेळी काय झालं, मला पत्र आलं आणि आमचे काका आले होते, मला सुचत होता आम्हाला. आता सुटकात जायचं की नाही म्हणून मी जाताना तोंडात पुण्याला फोन लागला नाही आणि मग मला हे कळेना. म्हणून मी काय केलं, तयारी केली सगळी आणि गेलो नरसोबावाडीला. तेव्हा वाडी लहान होतो आणि खालती उभारलो असं माडीवरती जाणं बसले होते आणि एका सेवकांना बोलू शकतो, वरती जाताना सांगे असं असं झालंय, तेव्हा वरती योगानं बोललो. ते दादांना विचारून मला ते ये म्हणाले तरी मी काय केलं, दरवाज्यातच उभारलो. दादांच्या घरी गेलो जवळ, म्हणजे सुचत होता मला. पण जवळ गेला म्हणाले, काका मिळाल्या ना, तू जिवंत आहेस ना. म्हणजे इथं उलटा असं काही नाहीये. पण ह्याच्या विरुद्ध अनुभव कसा आला, एका देवीच्या देवळात तिथं आपलं ह्याचं तुमचे कुठलं देव आहे ते
कालिका हलक्या देवस्थानामध्ये एक व्यक्ती होती, अगदी ब्राह्मण म्हणजे जसे ग्रंथी ब्राह्मण, त्यांनी काहीतरी असा होम केला होता आणि मग सगळ्यांना प्रसाद देत असं माहिती का? म्हणजे तो कोणतरी उच्च आणि हा हे अगदी कोणत्याही ते गणेश तुझी मुलगी ना, एक व्यक्ती होती, त्यांचा लहान मुलं होता, तो केंद्रावर येतात, त्यांना केंद्रावर आम्हाला नमस्कार करायची सवय, मग त्या लहान मुलांना त्याच्याकडे मुलांनी त्यांना नमस्कार करू का म्हणजे कळलं का? इथं दादा कुठल्या अवस्थेमध्ये आणि सुतक आणि ते नको म्हणाले, आणि आधी 1 लाख रुपये खर्च करून तो यज्ञ केला होता आणि काय प्राप्त केलं आणि काय देण्यासाठी तर काहीच नाही. दादाने सामावून घेतलं आणि त्यांनी सामावून नाही घेतलं, म्हणून ते मुद्दाम गेले. दूसरा एक शेर है, खुदा का सवाल है एक, खुदा का सवाल है एक, दुनिया के सवाल है 100, हिम्मत रखो एक लिखने की, 100 सवाल मिट जाए. तर त्याचं एवढी आधी बोलती आधी देव मनाचे मन हे नाहीच आहे. आधी बोलती म्हणजे काय, सगळ्या सुविधा आहेत, बटन दाबलं की मिक्सर मधून सगळं निघते, पोळ्याचं मशीन निघाले, हातला पोळी निघाली. आधी बोलती झोपायला पाठ आहे सगळं. आता नाईलाज म्हणूनच आपण आंघोळ करतो आणि न्यायला जातो, शेळी सुरू झाली तर ती आधी देवी आणि अध्यात्मिक म्हणजे मन नाहीच आहे, शून्य. त्याच्यात तिथं जर एक लिहायचा प्रयत्न केला असं म्हणतात, अगर एक लिखने की हिम्मत रखो तो 100 साल मिट जाएंगे. मन हा सुंदर ज्यांचा आजचं कळला त्याची जीवन इतकं सुंदर दिलं देवाने, तेव्हा तुम्ही त्याचे आभार मानाल. डोळ्यात पाणी पण कळत नाही काय दिले ते. म्हणतात की लहान मुलाच्या हातात 1000ची नोट दिली, त्याला कागद काय आणि ते 1000 नोट असं कळत. अविकसित अवस्थेमध्ये 75 एवढा, अविकसित अवस्थेमध्ये 75% आहे, इथं 25% आहे आणि इथं 0 आहे, मनच नाही. सगळ्या सुखसोयी, कपडे घातले मशीन मध्ये कपडे निघतात, कुकर शिट्टी मारला की कोणा शिट्टी मारलं कोणा आणि मन. तर अगर इधर एक लिखने की कोशिश करो तो 100 सवाल पूछ जाएंगे. मनाने समाधान असावे म्हणून म्हणतात ते, खुदा का सवाल है एक, हमारे सवाल है 100. हिम्मत रखो एक लिखने की, इधर एक, मग नंतर 2, मग 3, असं करत 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 हे शून्य जे म्हणजे सगळं तुम्ही स्वतः कष्ट करायला लागाल. शरीर म्हणून पूर्वीच्या काळी पंढरपूर चालत जायचं का होतं, तर शरीर ठरलं की मनात इच्छा कमी व्हायच्या. आता काय झालं, सगळं उलट झालं. पंढरपूर चालत नाही, विमानातून जायचं असतं. आराम म्हणाला की म्हणजे काहीतरी सुस्त वाटत भरपूर म्हणजे म्हणायचं होते समजलं की एवढी तुम्ही या सूर देहाची सुख साधना कराल तेवढं मन कमजोर होणार. म्हणून आलेल्या घटका झाल्या पाहिजे. म्हणून करीत असलेल्या कामात किंवा कशातही मन नाही. याचा अर्थ भौतिक म्हणजे आधी भौतिक यात 100% प्रगती म्हणून आधी देविका कोकळी आणि त्याहून जास्त आध्यात्मिक म्हणजे मन
येथे मन 0% म्हणून कुठेही प्रेम नाही, सलोखा नाही. यासाठी ही पोकळी एक लिहून भरून काढणे ते साधनेतून होते. स्वतःचे काम स्वतः करणे म्हणजे भौतिक कमी आणि मग मन 10, 20, 30 असं वाढवीत जाणे. पूर्वीच्या काळात स्वयंपाक करणे, कपडे धुणे, नंतर पाट्यावर चटणी वाटणे हे मन तिचं. आता काय सगळं ते 8 तासाचं काम 8 मिनिटात होतंय. पण फालतू वेळ मिळाला ते म्हणतात की एकदा नाही तोंडा लागली तसं मग काहीतरी शोधत बसायचं. म्हणून दिवसभर आपण बिझी असायचं कामामध्ये परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय दुहन्ति गौवाः परोपकारार्थम इदं शरीरम्. माझे ते माझेच, तुझे आहे तेही माझेच, इतर कोणाचे असेल तेही माझेच असे म्हणतात, पण परोपकार मात्र कुठेही नसतो. झाड फळ देतं स्वतः खात नाही. त्याला कट करा कापतं म्हणजे आमची जर जास्त तुमचं म्हणजे तुम्हाला संकट आलं तर आमचे जर तुम्ही जास्त घट्ट व्हायचं सोडून संकट आलं म्हणून असं जर म्हणतो काय गाय व्यक्ती त्याच्यावर तुम्ही बदला मानला जात आयकडे बघत नाही, स्ट्राईकवर जात नाही. एवढं शेत सगळं नांगरला एवढं की करायचं त्याला आता आम्ही स्ट्राईकवर जातो असं नाही म्हणत. की मनुष्य एकच असाय, त्याला नोकरी लागली की महिन्यामध्ये पगार तरी वाढवता. तसं परोपकारार्थम इदं शरीरम् आहे, पण तू हे सगळं निसर्ग दाखवतोय तरी आपण समजत नाही. माटी का नाग बना के, माटी का नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया. जिंदा बाप कोई न पूजे मरे बाद पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया. यह दुनिया कितनी बावरी है, जो पत्थर पूजे जाए, घर की चकिया कोई न पूजे जिसका पियसा खाए. कबीरदासाचा दोहा आहे. म्हणजे नागपंचमीला पूजा करतो त्याला दूध घालून एक म्हणजे आणि जिंदा आलं तर मारायचं. जिंदा मग कशाला दिलं तर आणि तो झाक्यावर गळून पीठ खातो आपण, त्याची पूजा नाही करत. त्याच्यानंतर अजून एक चल उठ मुसाफिर जाग जरा, जाने की नौबत बात चुकी. म्हणजे काही काळा करता पण आलं नाही. मुसाफिर म्हणजे प्रवासी. स्टेशनवर गाडी यायची असती तर गाडीची वाट बघायला बसतात ते मुसाफिर. ते गाडी आली जायचं. तसं त्याला उठ मुसाफिर जाग जरा, जाने की नौबत बात चुकी. म्हणजे जन्माला आला त्यापासून तू मरणाकडे निघाला एक क्षण नाही थांबला. कोई आज गया कोई कल गया, कोई जाने को तैयार खड़ा. यही रीत भयो इस दुनिया की, कोई कायम मुकाम नहीं किया. मुकाम नाही केला तरी पण तू बघतो स्मशानात आता गेला त्यामुळे काय तो गेला नाही. तू जीवन करणारच का? आपण शहाणे म्हणतो पण आपल्याकडे सॉरी मी मला म्हणून घेतो. थोडं सगळं प्रॅक्टिकल होतं तरी आपलं कशात काही मन मिळत नाही, हार तुटत नाही. माझं मुल्ला होकर बांग पुकारे, वो क्या साहिब बहरा है. चींटी के पाँव में घुंघरू बाजे, वही अल्लाह सुनता है. कहत है कबीर सुन भाई साधु, मन में माला जपनी है. जो भाव भक्ति से ध्यान धरत है उसको साहिब मिलता है. एक मुल्ला होकर बांग पुकारे उसको साहिब करा म्हणजे काय? मशीर में पुकार मुल्ला भरला क्या रे उसका अल्लाह. खुद मंदिर मोडतात दुसरा त्रास होतो काय बघत नाही. वाजे पाऊल आपले म्हणे मागून कोण आले. मागच्या जन्मात कर्म आपल्याला आले असं म्हणायचं. मागून कोण आले? कोण आले? तुझं कर्म चालू. वो आबरू इज्जत कुछ भी नहीं,
रंग बेटा तेरा खूबसूरत है लेकिन खुशबू कुछ भी नहीं। A man can learn and become learned but not wise. आता ज्ञानी म्हणजे शिकलेला, सज्ञानी म्हणजे स्वयंस्फूर्त। उदाहरणार्थ कच्ची केळी साखर लावून गोड होत नाही, आंबा पिकल्यानंतर आपोआप गोड होतो। हा दोन्ही मधला फरक। दर अमावास्या पौर्णिमेला प्रतिमांचे अनुष्ठान का लावायचे हे सकाळी सांगून झालेलं आहे। त्याच्यासाठी पुन्हा एकदा वाचतो। 3 ऋणानुबंध, जन्मकर्म, जन्मजन्मांतर, देवादी यांचे कार्य कर्म म्हणून होते, परंतु उरलेले 2 ऋणानुबंध मातृ पितृ इतरेजन यांचे कर्मात रूपांतर होऊन मुक्तता मिळण्यासाठी दर अमावास्या व पौर्णिमेला अनुष्ठान लावणे देवासाठी नव्हे। आता निराकरण आणि निवारण या दोन मध्ये फरक। निराकरण म्हणजे दुःखाचे कारण सांगणे, म्हणजे कारण म्हणजे ते कसं त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी निराकरण आहे। निवारण म्हणजे दुःखाचे समूळ निरसन होणे। म्हणजे त्या उदाहरण काय केलं त्यांनी, आता समजा इथे झाड आहे, हे झाड आहे आणि याची मुळे आहेत। आता एक अडचण म्हणजे त्रास, हे झाड काढून टाकलं म्हणजे गेलं काय मुळे म्हणजे परत होणार, म्हणजे हे नुसतं निराकरण आणि मुळे सतत काढून टाकायची म्हणजे निवारण करायचं। आता बघा काही जणांची हे त्रास त्याची काही जणांची उदाहरण देतं जोडीचं मुळे। अजून एकदा प्रश्न विचारायला आला आहे त्याची एवढी आहे, म्हणजे झाड एवढं आहे, इथं पण झाड एवढं आहे आणि इथं पण झाड एवढं आहे, पण ह्याची मुळे एवढी लांब आहे। आता हे 3 व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये मुळे कमी आहेत ना, हे कामकाज ह्याच्या नाही तर ह्याचं पहिल्या निराकरणामध्ये दुःख घेऊन येतं, आता मुळे लहान आहे, ह्याचं काम झालं माझं का होत नाही, तुझी मुळे तिथे बघ, तो म्हणतो भाग किती दिवस झाले माझं काय होत नाही, मी झाडाचे कसं मुळे जास्त म्हणून झाडांची तरी कंपॅरिझन करणं का मुळे किती येतील गुरुना दिसतात, ती काढायला तेवढा वेळ लागतो। म्हणजे गुरु तुमची सेवा करतात तेव्हा शांत राहणे किती सुंदर विधान आहे। त्याचं झालं माझं का झालं, तुझं काय ती झाड आहे ते बघ ना। नारद मुनी निघाले होते नारायणला भेटायला, नारायण 3 गुटच्या हाताने निवेदनाला सांगायला बसलो तपस्या करायला गेलो। पहिले जेव्हा आले त्यांनी विचारलं नारायण तुम्ही जाताय नारायणकडे, मला तरी भेटेल विचारा, दुसऱ्याने सांगितलं, तिसऱ्याने पण सांगितलं, गेले आणि मग काही दिवसांनी परत आले। पहिल्यांदा विचारलं की विचारलं त्या प्रश्न हो विचारा म्हणाले, तुला म्हणाले 2 जन्मानंतर भेटणार, बरं म्हणाला विचारा सांगितलं 3 जन्मानंतर भेटणार, म्हणजे 2 भेटतात। तिसऱ्याला सांगितलं तू ज्या झाडाखाली बसल्यास ना त्या झाडाच्या जेवढी पानं आहेत तितक्या जन्मानंतर भेटणार आहे, असं बरं म्हणाला। तो समाधानाने बसला, ते दोन्ही वैतागले, हा समाधानाने बसला तर देव त्याच्या समोर घेऊन उभारला, म्हणजे इतक्या जन्मांचे मिळणार असलं तर त्याची सत्ता ठेवली नाही, ते 2 जन्मात 3 जन्मालाच वैतागले, म्हणून श्रद्धा ठेवून शांत बसायची का। आता कार्य, जी व्यक्ती अज्ञानाने जीवन व्यतीत करीत आहे किंवा जगत आहे त्याला जीवनाचे ज्ञान होण्यासाठी सज्ञान करणे म्हणजे कार्य होय, आणि ते होण्यासाठी विमोचन आणि दीक्षा आहे। आता गुरु कृपाशीर्वाद म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञान, कृपा ही वेळोवेळी ज्या अडचणी निर्माण होतात त्याच्या निवारणार्थ आपण वापरतो ती, आशीर्वाद पुन्हा तशा अडचणी येऊ नये म्हणून आशीर्वाद,
म्हणून गुरु कृपाशीर्वाद अनेक जन्मांसाठी पिढ्यानपिढ्यांसाठी याचाच अर्थ जन्मोजन्मी दत्त सद्गुरु मिळे तरी मज. आता भाव आणि भावना. भाव म्हणजे ओम म्हणजे सरळ किंवा फ्लॅट म्हणणे. भावना म्हणजे संथेने म्हणजे भावना निर्माण होणे. म्हणून जो भाव आहे म्हणजे ओम त्याला संथा दिल्यानंतर भावना निर्माण होते. म्हणून संथेने म्हणायचं आहे म्हणजे त्याचे वियोग निर्माण होतात. फ्लॅट म्हणायचं नाही. कुलदेव देवता आणि उपास्य देवता कुलदेवता ह्या प्रापंचिक अडचणी निवारणार्थ आहे. उपास्य देवता पारमार्थिक अवस्थेकरिता आहे. आता उपास्य देवता कोणत्या? गणपती, मारुती, विठोबा आणि हे तुमचे कुलस्वामी नाही हो, त्या उपास्य देवता. गुरुमार्ग हा पी हळद आणि हो गोरा असा नाही. आणि तुमच्या मनासारखं घडत नाही तो गुरुमार्ग. म्हणून जे घडतं ते माझ्या भल्या करता म्हणून गप्प बसायचं. नाहीतर त्या उद्यावर काय करणार? शेवटी घडत असताना आधी घडत बसाना. म्हणजेच इट इज नॉट अन इव्हेंट बट इट इज अ स्लो प्रोसेस. देहाला जे संकट येते ते आत्म्याची संकष्टी असते. याला अडचण निर्माण करत होतं गुरुकडे, कारण त्याला देहाला जाता येत नाही. मग ती आत्म्याची संकष्टी, देहाचं संकट. मोदक म्हणजे 5 कोशांचा आकार मोदकासारखा होणे म्हणजे ती ज्ञानमय अवस्था. असे ज्ञान इतरांना सांगून त्यांच्या जीवनामध्ये मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे निर्माण करणे. पूर्वीचे मार्ग पूर्वीचे मार्ग म्हणजे काय? उपासना, पुढे कोणाचा व्रत करणे, सत्याची क्रिया करणे, अमुक करणे, तमुक करणे. हे मार्ग कसे? तर मुंबईहून लंडनला बोटीतून जाण्यासाठी तर किती दिवस लागतात? पाण्यातून. म्हणजे पृथ्वीवरती पाणी आहे त्याच्यावर बोट जाते म्हणजे 90 दिवस लागतात. आता तर आपला हा मार्ग कसा? विमानासारखा. तिथे 90 दिवस वायू आणि आकाश, श्वास आणि उच्छ्वास. मुंबई ते लंडन एका दिवसात जातो. एका दिवसात जाता नाही का तुम्ही? सकाळी निघाल्यानंतर संध्याकाळी दर्शनाला जाता म्हणजे 90 दिवस वाचले की नाही? एक दिवस वाचला. म्हणून ते पूर्वीचे मार्ग सोडायला सांगितले तुम्हाला. तर काय मिळेल की नाही काय कसे शाश्वती नाही हे तुम्हाला तिथले सांगितलं. आम्ही मागावी होतो, आज घेतो आणि लोकांना त्याचा अनुभव येतो. म्हणून हा मार्ग विमानासारखा आहे, वायू आणि आकाश. सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु महाराज की जय. श्री गुरुदेव